गोविंदाय नमः श्री कृष्ण परमात्मने नमः ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमेश्वरः। सर्व पुरुषांनी मनात गायत्री मंत्राचा जप करायचा। स्त्रियांनी ओम नमो भगवते वासुदेवाय या बीज मंत्राचा ब्रह्म भूर्भुवस्वरं देवान् ब्राह्मणे सर्वविघ्नार्थज्ञे गणाधिपतये नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्तिरेषां मंगलमेषां प्रतिवस्तु भगवान् मंगलाय तनोहरि तदेव लग्नं चरितो जनार्दनः। यत्र योगेश्वर कृष्णो यत्र वार्तो तनोर्द्राः तत्र शरीरबीजप्रभूतिर्ध्रुवाणि ध्रुवन्द्रमम। सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयश्री भुवनेश्वरादिवादि शक्ती समर्पिते भयभ्यस्रायण देवी दुर्गे देवी नमोस्तुते। शरणा पुरुषांनी हातात पाणी घ्यायचं आहे, स्त्रियांनी हाताला हात लावायचा आहे। हस्ते साक्षात जलम गृहीत्वा संकल्पाः कन्या राशि स्थिते श्री चंद्रे मीन राशि स्थिते श्री सूर्ये वृषभ राशि स्थिते श्री देवराज गुरु शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशि स्थानान् सत्सु एवं गुणग्रह विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ यजमानस्य गोत्रोच्चारः मांडव गोत्र उत्पन्नाय सर्वत्र भक्त परिवाराणां प्रतिनिधित्वेन अद्य दिने यजमानो अहम्। सर्वांनी म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थ मम मम च सकल कुटुंबानां क्षेमस्थित आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं राजद्वारे व्यापारे अंगीकृत व्यवसाये यशो विजय कीर्ति लाभादि प्राप्त्यर्थं नमस्कार करा। समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्वमे भूमे नमः शालिने नमः धरणीमाताय नमः धराय नमः। प्रार्थना गंगे जयमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु। त्या कळसाला एका ठिकाणी समोर गंध लावायचा तुमच्या हातून। ओम पूर्व दिशे ऋग्वेदाय नमः दक्षिणे यजुर्वेदाय नमः पश्चिमे सामवेदाय नमः उत्तरे अथर्ववेदाय नमः मध्य पापति वरुणाय नमः। गंधाक्षर पुष्पं समर्पयामि। एक फूल त्या कळसामध्ये टाकून द्यावं। कलशस्थित वरुणाय नमः गंधाक्षर पुष्पं समर्पयामि नमस्करोमि। या कळसातलं पाणी सर्वांवर शिंपडून द्या तुमच्या हातून। मला मागू लागली रात्री माझ्या स्वप्नात आई आली 56 भोग मला मागू लागली। भान मी विसरलो आईला पाहून हर्षित मी झालो। आईला पाहून भान मी विसरलो आईला पाहून हर्षित मी झालो। गालातल्या घालात हसू लागली 56 भोग मला मागू लागली। रात्री माझ्या स्वप्नात आई आली 56 भोग मला मागू लागली। भोजनाची तयारी मी करतो मोदक फुलोरा
राशी करतो. आईच्या भोजनाची तयारी मी करतो. मोदक फुलो राशी करतो. पुरणपोळी कर म्हणाली, 56 भोग मला मागू लागली. रात्री माझ्या स्वप्नात आई आली, 56 भोग मला मागू लागली. शेवणी पापडी हलवा मनुका भाकर वडी. जिलेबी मारती शेवणी पापडी हलवा मनुका भाकर वडी. रसमलाईची चव लागली, 56 भोग मला मागू लागली. रात्री माझ्या स्वप्नात आई आली, 56 भोग मला मागू लागली. बदाम खजूर पिस्ता अंजीर चारोळी अक्रोड खडी साखर. बदाम खजूर पिस्ता अंजीर चारोळी अक्रोड खडी साखर. नारळाचा प्रसाद ठेव म्हणाली, 56 भोग मला मागू लागली. रात्री माझ्या स्वप्नात आई आली, 56 भोग मला मागू लागली. वडानी भाजी दही वडा कचोरी पुरीनी भाजी. सांजोरी करंजी वडानी भजी दही वडा कचोरी पुरीनी भाजी. मोतीचूर लाडूंची रास लागली, 56 भोग मला मागू लागली. रात्री माझ्या स्वप्नात आई आली, 56 भोग मला मागू लागली. दही भात दूध भात साखर भात शेवाया खीर कढी केशरी भात. दही भात दूध भात साखर भात शेवाया खीर कढी केशरी भात. साजूक तुपाची धार लागली, 56 भोग मला मागू लागली. रात्री माझ्या स्वप्नात आई आली, 56 भोग मला मागू लागली. मैसूर पाक मावानी खवा केला दूध भात. श्रीखंड बासुंदी मैसूर पाक मावानी
स्वप्नात आई आली, 56 भोग मला मागू लागली. केळी डाळिंब अननस फणस चिकू सफरचंद, द्राक्षे मोसंबी केळी डाळिंब अननस फणस चिकू सफरचंद, लिंबूची चव हिला लागली, 56 भोग मला मागू लागली. रात्री माझ्या स्वप्नात आई आली, 56 भोग मला मागू लागली. पूजन मी करतो, सुवर्णाच्या ताटी भोग मी लावतो. सुलाई आई तुझे पूजन मी करतो, सुवर्णाच्या ताटी भोग मी लावतो. तृप्तीने आई भोग घेऊ लागली, 56 भोग मला मागू लागली. रात्री माझ्या स्वप्नात आई आली, 56 भोग मला मागू लागली. उन्हाळू चैत्र महिना तुलाई मातानी जत्रा भरली. उन्हाळू चैत्र महिना तुलाई मातानी जत्रा भरली. तुलाई मातानी जत्रा भरली, उंटावत गौम भरली. तुलाई मातानी जत्रा भरली, उंटावत गौम भरली. उन्हाळू चैत्र महिना तुलाई मातानी जत्रा भरली. उन्हाळू चैत्र जत्रा भरली. कशात दैवेन वजन तुलाई माता नरट निघन. कशान दैवेन वजन तुलाई माता नरट सजना. उन्हाळू चैत्र महिना तुलाई मातानी जत्रा भरली. उन्हाळू चैत्र महिना तुलाई मातानी जत्रा भरली. आनंद चौदसले दीपक उन्हा मनी मायेले चुनरी लैना. आनंद चौदसले दीपक उन्हा मनी मायेले चुनरी लैना. उन्हाळू चैत्र महिना तुलाई मातानी जत्रा भरली. उन्हाळू चैत्र महिना तुलाई मातानी जत्रा भरली. आनंद चौदसले शंकर उन्हा मनी मायेले फुलर लैना. आनंद चौदसले शंकर उन्हा मनी मायेले फुलर लैना. उन्हाळू चैत्र महिना तुलाई माता
जत्रा भरणी उन्नाव चैत्र महिन सुलै मातानी जत्रा भरणी आनंद चौदसले संजय उन्ना ननी मायेने पैठणी लैना आनंद चौदसले संजय उन्ना ननी मायेने पैठणी लैना उन्नाव चैत्र महिना सुलै मातानी जत्रा भरणी उन्नाव चैत्र महिना सुलै मातानी जत्रा भरणी दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सर्वैश्वर्यवरदी कारक संजीवनी जय देवी महिषासुरमर्दिनी सर्वैश्वर्यवरदी कारक संजीवनी जय देवी त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही मन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी पावसी लवलाही साही विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी पावस लवलाही दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सर्वैश्वर्यवरदी कारक संजीवनी जय देवी महिषासुरमर्दिनी सर्वैश्वर्यवरदी कारक संजीवनी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा क्लेशांपासून सोडवी तोडी भवपाशा क्लेशांपासून सोडवी तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा अंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा नरहर तल्लीन झाला पद पंकज लेशा दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सर्व
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि
मातेला भोग दाखवलाय. जर आपल्या घरामध्ये जेवण करत शांततेची गरज आहे की नाही, जर माता भोग घेऊन प्रसन्न करायची असेल तर इतक्या शांततेची गरज आहे. पटलं तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. बरोबर आहे. तेव्हाच आरत्या पेटवायच्या. बोलू नका. आरत्या पेटवायला सांगितल्यानंतर आरत्या होतील, संगीतमय आरत्या होतील. नका घेऊ. आकाश तुझ्या लाईव्हला हा शनिवार रविवार असेल, एक दिवस या मातेच्या दरबारामध्ये आणि मातेच्या दरबारात आल्यानंतर एक दिवस मातेची सेवा करा. या कार्यक्रमाच्या आधी आला असाल तर इथे आजूबाजूला सगळे अश्रू वापरून काढून या ठिकाणी 12 एकरचा परिसर आपल्याला सुजलाम सुफलाम करायचा. त्याच्यासाठी आपल्या प्रतिष्ठानचे इंजिनियर अविनाश नवाजकर यांना विनंती करतो. अविनाशजी, आपल्या प्रतिष्ठानचा काय काय संकल्प आहे? आपल्या सफाई करण्याचे काम सुरू केलं आहे आणि सर्वात प्रथम आपल्या पूर्ण जागेला कंपाऊंड वॉल बांधण्याचे काम आपण सुरू करतोय. आजच त्याचं भूमिपूजन करून ते काम सुरू करत आहोत. त्याच्यानंतर आतमध्ये आपल्या भक्तांना लागणाऱ्या विविध सुविधा जसं की भक्त निवास ते राहण्याची व्यवस्था नाही आहे आता, तर पुढच्या मास्टर प्लॅनमध्ये आपल्याला भक्त निवासचं काम आधी प्राधान्यावर घ्यायचं आहे. त्याचं प्लॅनिंग सुरू आहे आता. त्याचप्रमाणे आता येत्या पावसाळ्यामध्ये आपल्या परिसरामध्ये मॅक्झिमम वृक्ष लागवड कशी करता येईल ते आपण करणार आहोत. कंपाऊंड वॉल झाल्यानंतर कंपाऊंडच्या आतमध्ये अधिकाधिक वृक्ष लागवड ह्या पावसाळ्यामध्ये करण्याचं प्लॅनिंग आता आहे आणि मास्टर प्लॅन तयार केल्यानंतर त्याचं अप्रुव्हल झाल्यानंतर पुढची कामं सुरू होतील. एकंदरीत हे भक्त निवास हा पहिला प्राधान्याचं काम आपण सुरू करणार आहोत. इंजिनियर याने थोडक्यात गोष्ट करा, कारण ते बोलतात कमी आणि करतात जास्त. त्याचा तो स्वभाव. काही माणसं जशी असतात, बोलतात कमी काम जास्त करतात, तशातले आमच्या अविनाशजी बापूसाहेब हा सगळा माहोल पाहून जरा ऐका. माता की आज इथं जमलेले सर्व सुलाई माता भक्त परिवार, आज आपण चैत्र पौर्णिमेच्या निमित्त आपण इथं सर्व जमलेलो आहोत. जेव्हा 2025 मध्ये नवीन कार्यकारिणी झाल्यानंतर आम्ही पहिले हा परिसर आपला एकदा आपली जागा कुठं आहे, आज आपल्याला दिसत नव्हती आपली जागा कुठं आहे. आज आपण इथं कंपाऊंडचं काम चालू केलं आहे. नदीच्या तिथं पण आपण भराव घालून कंपाऊंड करतोय. जेव्हा आपण देवीला इथे येतो, हा परिसर आपल्याला सुजलाम सुफलाम करायचा आहे. हे एकदा माझं काम नाही, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. याच्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असणं, या देवीची सेवा करणं आणि आपल्या देवीचा परिसर चांगला करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. ज्याला जे काही शक्य होईल पहिले आम्ही करून दाखवतो, मग आपणाकडे येतो. आता हे आपल्याला परिसर बघतोय आपण, हे डेव्हलपमेंट आपली जोरात चालू आहे. त्याचा मास्टर प्लॅन अविनाशजी करतायत. रोडचं पण आम्ही आता सर्वे करून आलो. रोडची आपल्याला जागा खूप कमी पडते यायला जायला. तिकडून दुसरीकडनं पण काय प्रोव्हिजन होते का आम्ही ते बघतोय. ती जर झाली, आपण रोड आता आपण कॉन्क्रीटचा पुढच्या 1-6 महिन्यामध्ये एंट्री पासून इथं कॉन्क्रीटचा रोड करतोय की जेणेकरून यायला पण सोयीस्कर होईल. सध्याच्या परिस्थितीमध्ये हाच रोड आहे, या रोडचा आपण वापर करू आणि दुसरी जशी प्रोव्हिजन होईल तसं आपण दुसऱ्या रोडची पण व्यवस्था करतोय. इथं भक्त निवास बांधायचं आहे. इथं आपल्या भविष्यामध्ये इथं लग्न लागले पाहिजे, लोकांची रेलचल वाढली पाहिजे. इथं आपण अद्यावत आता ऑफिस पण चालू करतोय की तिथं कोणी पण जर आलं इथं ऑफिस असेल, इथं त्यांच्या प्रसादाची आपण व्यवस्था करणार आहोत. इथून पुढे कुठल्याही
भक्तगण आला तर त्याला इथं सर्व सुविधा उपलब्ध कशा होतील हे आमचे प्रयत्न आहेत. याचं आपण सर्वांचे सहकार्याची अपेक्षा आहे. थोडंफार कमी जास्त प्रत्येक ठिकाणी गोष्ट असतील, पण आपण त्याला सर्व सामायिक आपण काम करायचं आहे एवढं बोलतो. आणि दुसरं असं एक तुम्हाला एक मी 17 ते 20 एप्रिल रोजी राधा राणी चरित्र महिमा पुण्यामध्ये शुभारंभ लॉनला घेतलेला आहे. देवीला पत्रिका द्यायला त्या निमित्ताने आलोच होतो आणि ते यायचंच होतं. ते ऑनलाईन दिसणार आहे. ज्याला पुण्यामध्ये शक्य असेल त्यांनी शुभारंभ लॉन डीपी रोडला आपण यायचं आहे 17 ते 20. जसं राधा राणी कोण होती, राधा कोण होती कृष्णाची, हे आपल्याला सर्व त्याच्यातनं चरित्रातनं उलगडणार आहेत. आणि ते एक देवीची सेवाच आहे. जसे आपली सुलाई माता आहे तशी एक राधा राणी कोण होऊन गेली ते बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. त्याबद्दल आपण 4 दिवसाचा प्रोग्राम हा ऑनलाईन महाराष्ट्रभर दिसणार आहे, युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून. तर आपण ती लिंक पाठवल्यानंतर अवश्य त्याचा लाभ घ्यावा. संध्याकाळी 5 ते 8 नंतर महाप्रसादाची व्यवस्था आहे. तर सर्वांना विनंती आहे, आपले येवले परिवार किंवा सुलाई माता भक्त परिवारने तो कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि भविष्यामध्ये तुम्हाला इथं 1-1.5 वर्षामध्ये आपल्या सुलाई मातेचा आपण सर्वांनी प्रण करू किंवा एक संकल्पना करू की हा परिसर सुजलाम सुफलाम करू. धन्यवाद. जय सुलाई माता की. सुलाई माता की मातेच्या चरणी आपण अशी प्रार्थना करूया. 51 लाख रुपये मी स्वतः खर्च करतो. असं दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. आपण खरोखर फार भाग्यवान आहोत की आपण सुलाई मातेचे भक्त आहोत. का? कारण आपल्या सुलाई मातेच्या प्रतिष्ठानला असं दातृत्ववान अध्यक्षपद मिळाले. म्हणून मी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आमच्या बापूंच्या हातून अशाच प्रकारची अधिकाधिक प्रगती होत राहो आणि प्रतिष्ठानचा अधिकाधिक जल्लोष कसा होईल, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात त्या मातेचं नाव कसं घोषित, नाव कसं जाईल असा आपण प्रयत्न करावा. सगळ्यांनी सहकार्य करावं. बापूंनी आपल्याला सांगितलं आहे आम्ही करत राहू. तुम्ही फक्त तुमच्याकडे आम्ही केव्हा येऊ, आधी करून दाखवू, मग तुमच्याकडे बापू येणार आहेत. पण केव्हा हे केलंय ते बघायला या. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही एकदा दरवर्षी एकदा येता ना, 4दा येत राहा आणि 4दा तुम्ही यालच. असं परिसर आपला लवकरच होणार आहे. आता आकाश वाडी
2025 ते 2030 या कालावधीकरता आपल्या सर्वांचं दैवत कुलदैवत आता सुलाईच्या आशीर्वादाने बऱ्याच वर्षापासूनची आपली जी मनोकामना होती की आपली भरभराट हो, आपला म्हणजे रास्ता वाढो, सर्व आजच्या कार्यकारिणीने जे कर्तृत्वात कामं केले त्याहून अधिक वेगाने अधिक कामं होत ही इच्छा मातेने जाणली. अहोरात्र मेहनत घेऊन हा जो परिसर स्वच्छ केलेला आहे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघतो आहे, अनुभवतोय. आणि एक चांगल्या कामाची सुरुवात, मोठ्या कामाची सुरुवात या निमित्ताने झालेली आहे आणि आपल्याला सर्वांना ज्ञात आहे त्या कामाचा शुभारंभही आज रोजी आपण करतो. आणि अद्ययावत असं कार्यालय या मातेच्या दरबारात आपण आज बापूंच्या हस्ते उद्घाटन करू. कार्यक्रम केलेले त्याबरोबर सकाळी शेंडी व देण्याचा कार्यक्रम होते संपन्न झालेला आहे. आज संस्थेची जी नवीन कार्यकारिणी आपण केलेली होती आणि त्या अनुषंगाने आपण आता देवीच्या दरबारी पहिल्यांदाच देवीची चरणी आपली आज ही पहिलीच मीटिंग सभाची ती आपण एक छोटीखानी सभा या ठिकाणी आपण आज सर्व विश्वासांची एक प्राथमिक स्वरूपाची बैठक आपण आज या ठिकाणी आयोजित केलेली. त्या दिवशी बापूंनी नियोजन केलं की बाबा चैत्र पौर्णिमेला सुरुवात करतोय. आज बापूंच्या हातून त्याचं भूमिपूजन प्राथमिक स्वरूपात आपण वेगवेगळ्या ज्या समिती करणार होतो त्या अनुषंगाने 3-3 नावं द्यायचे. तर प्रत्येकाने ते जे नावं आहेत ते एका